मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 5 मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग मस्त दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. काल आपण पाहिलं होतं की त्या विवानने आपल्या राजाची कॉलर पकडली बरं का. तेव्हा चिडतो हा आपला राजा आणि म्हणतो, ओ साहेब लोकल नाही आहात का इथले, माझी कच्ची पकडून फार वाईट केलं बरं का. विवान म्हणतो, ए माझ्याशी बोल, काय बोलायचं ते बोल, घाबरतो का तुला, चल पोलीस मध्ये देतो तुला. राजा म्हणत असो, बोलव तू पोलिसांना बोलव. विवान म्हणतो, ऐक तू माझं, अरे बोलव पोलिसांना. अवनीच्या भावाला म्हणत असतो तो. आता तेवढ्यात आता ती विवानची आई म्हणते, पोलिसांना बोलवलं ना तर माज उतरेल या ड्रायव्हरचा. मग हळूच अवनी त्यांच्या कानात म्हणते, बोलवा बोलवा, आपण रॉंग साईडने येतोय, पोलीस आपल्यालाच पकडतील. अवनीने असं म्हटल्या त्या विवानची आई गाडी खाली उतरते आणि विवानला समजवायला जाते. अरे ऐक माझं विवान, तू तू नको पोलिसांना बोलवस. तो विवान त्याच्या आईला म्हणतो, ए आई तू गाडीत बस, आत्ताच्या आता गाडीत बस बरं. त्यावर आता विमान पुन्हा चिडून म्हणतो, याला सोडायचं नाही, बोलव पोलिसांना. अवनीचा भाऊ म्हणतो, अरे ऐक माझा विवान, लेडीज आहे आपल्यासोबत, फॅमिली आहे की नाही, आपण घरी जाऊया सध्या, बघू नंतर काय करायचं ते. राजा आता त्या विमानला चिडवतो, जा जा घेऊन जा तुमच्या टॉम्याला घरी, बांधून ठेवा. विमान चिडून आता पुन्हा राजाची कॉलर धरतो. आता मात्र राजा त्याला सोडत नसतो. राजा म्हणतो, अय तू पुन्हा माझी कॉलर धरलीस, परत कच्ची पकडली ना, दादा तुम्ही दुसरी टॅक्सी बघा बरं, आता विषय क्लोजच करणार आहे मी. आता राजाने त्याच्या गाडीत बसलेल्या त्या कस्टमरला असं सांगितलं आणि आता तो विवानला मारणार. तेवढ्यात खाली अवनी उतरते आणि म्हणते, थांबा. आता राजा अवनीकडे बघतच राहतो, जणू काही हीच त्याच्या स्वप्नातली सुंदरी. राजा खूप वेळ अवनीकडे बघतो. अवनी म्हणत असते, विवान चल तुझी चुकी आहे, तू सॉरी म्हण बरं. राजा आता अवनीकडे बघून हसायलाच लागतो. राजाला समजेस ना काय प्रकारे हा. राजाने यापूर्वी पण अवनीला पाहिलेलं असतं, त्यामुळे आधीची अवनीची जी त्याच्या समोर असलेली छटा आहे ना, ती त्याला आठवायला लागते बरं का. आणि तो मनातल्या मनातच हसत असतो, त्याला गुदगुले होत असतात जणू काही. मस्त दाखवला त्यांनी हा सीन. राजा अवनीकडे बघून खूप वेळ स्माइल करतो आणि आता मागे ना पाणीपुरीच्या एका ठेल्यावरती देवी आईचा फोटो असतो बरं का. तिथे देवी आईच्या फोटोला बघून तो म्हणतो, वा देवी आई, पुन्हा आणलंस तू माझ्या आयुष्यात हिला, वा देवी आई, ही भेट पण तूच ठरवलीस हा. असं म्हणून त्याने त्या फोटोला नमस्कार केलाय आणि इथून पुढे दाखवलाय धोंडे अण्णांचा सीन. तो आलेला मध्यस्थी आहे ना, तो सांगत असतो यांना, ओ धोंडे अण्णा कशाला नाट लावताय, अहो बापच आहे ना हा तुमचा. त्यावरती ते राजाचे दोन्ही छोटे भावंड म्हणतात, हा आहे आमचा बाप, आम्हीच त्याला लहानपणापासून खाऊ पिऊ घालून मोठा केलाय. धोंडे अण्णा काही बोलणार तेवढ्यात आता चिडतात बरं काय, पोरा हो गप्पा. मग आता ते विचारतात मध्यस्थीला, कधी येणार आहे हो पोरीकडचे. तो मध्यस्थी म्हणतो, ते आपल्यावर आहे हो, पण हे घर ना जरा नीट करावं लागेल. धोंडे अण्णा म्हणतात, हे घर आहे तसंच राहणार, जसं आहे तसं त्यांना आवडत असेल तर पुढे लग्नाची बोलणी करू, नाही तर जाऊ द्या. मग आता चिडतो बरं का तो छोटा आणि म्हणतो, ओ जाऊ द्या काय जाऊ द्या, दानगटाकडे पहिलं ठिकाण आलंय, जाऊ द्या म्हणे, निगेटिव्हच बोलत राहता या अण्णा. तेवढ्यात आता या यशादादाने थालपीठ आणलंय त्या मध्यस्थीसाठी, पण त्या मध्यस्थीच्या हातातनं थालपीठ हिसकावून घेतलंय अण्णाने आणि म्हणतात, मला देते, माझ्यासाठी बनवलंय ते, असं म्हणून खाऊन घेतात स्वतः. मध्यस्थी म्हणतो, काय माणूस आहे, चला पोर आहे हो, विचार करा जे सांगितलं ते आणि घराची जरा डागडुजी करा. असं म्हणून मध्यस्थी निघून जातात आणि जाताना सांगतात पण की डागडुजी झाल्यावर कळवा मला, मी पोरीकडच्यानं घेऊन येतो. पण यशादादाला आता टेन्शन आलंय. यशादादाला पण लग्न करायचंय बरं का. यशादादा त्याच्या दोन्ही भावंडांना म्हणत असतो, आता काय करायचं रे पोरे हो, आपल्याला घराची डागडुजी करावंच लागेल, भेगा बुजवावं लागेल, नाही आपल्याला सगळं व्यवस्थितच करावं लागेल, त्यांना घर पण पसंत पडलं पाहिजे ना आपलं. आता तो छोटा भाऊ म्हणतो, यशादादा तुला पोरगी आवडली ना, आवडली ना. दोन्ही भावंड चिडवत असतात यशादादाला. तेवढ्यात ते अण्णा थालपीठ खाऊन येतात आणि म्हणतात, उगा स्वप्न बघू नका, हे आता शक्य नाहीये, उगाच लग्नाचे स्वप्न पाहू नका. तुमची ती सुलू आत्या आपल्या घरावर डोळे टपून बसलीये, अरे कोर्टाची नोटीस घेऊन बसली असेल, ती कशी करणार, आपल्याला करता नाही येणार घराला रंगरंगोटी. काय ना प्रेक्षकांनो, या सुलू आत्याने नोटीस काढली आहे, त्यांच्या घरावर दावा ठोकलाय ना त्या सुलू आत्याने, त्यामुळे त्यांना घराची डागडुजी करता येत नाहीये. इकडे आता अवनी त्या विवानला ऐकवते बरं का या सीन मध्ये, तू चुकीची गाडी घुसवलीस इथे रॉंग साइड मध्ये, सॉरी म्हणते त्याला आणि जाऊ दे हे सगळं. विमान म्हणत असतो, माय फुट, माझ्याकडे इंटरनॅशनल लायसन्स आहे, मी ड्राईव्ह करताना कधीच चुकत नाही. त्यावर अवनी म्हणते, हो का, इंटरनॅशनल लायसन्स आहे का तुझ्याकडे, पण नो एंट्री ती नो एंट्रीच असते कुठल्याही देशामध्ये, आणि आपण नो एंट्री मध्ये घुसलोय. तिथे असणारे सगळे लोक विमानला हसायला लागतात. त्यामुळे आता विमानला खूप इन्सल्टिंग फील होतं. तो म्हणतो, शट अप प्लीज. अवनीला आता तो इंग्लिश मारायला लागतो बरं का, गेट इन टू द कार अँड स्टे काम. अवनी त्याला उत्तर देते, यू स्टे काम विवान, आय एम नॉट शट अप वगैरे असं काहीतरी म्हणते ती आणि म्हणते, शांत बसायची गरज मला नाही, तुला आहे.
आता त्यावरती तो विमान अजून चिडतो बरं का, आणि म्हणतो कशाला त्याची कॉलर पकडलीस तू मग. मग आता लगेच राजा त्याची कॉलर टाईट करायला लागतो. अवनीचा भाऊ म्हणतो, अवनी तू काय बोलते, शांत बस बरं. अवनी म्हणते, दादा असं का बोलतोयस, मला चूक ती चूक आहे ना, या विभानची चूक आहे. चूक झाल्यावर चूक मान्य करायची ना, चूक मान्य करायची, माफी मागायची, कशाला भांडायचं. मग आता तो अवनीचा भाऊ म्हणतो, ए बाबा विमान जाऊ दे ना, सोड ना सगळं, बस बरं बाबा गाडीत. अरे, आणि आता अवनीचा भाऊ राजाला म्हणतो, ए बाबा तुझं जे काही नुकसान झालं ते सांग, पैसे घे आणि विषय संपव बरं का. त्यावर राजा म्हणतो, काय आहे ना साहेब, अहो पैसे वसूल झाले बरं का माझे. त्यावर अवनीचा भाऊ म्हणतो, काय. राजा म्हणतो, अरे म्हणजे हे जे काही नुकसान झालं असेल ते झालं असेल, पण ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ना तुम्हाला. अवनी म्हणते, तुम्ही कशाला पैसे देणार. त्यावर राजा म्हणतो, हो असं नाही, माझ्याकडनं चूक झाली, पण अवनी म्हणते, चूक ह्यांची आहे, ह्यांनी तुमच्या गाडीला धडक दिली, पैसे हेच देतील. मग राजा म्हणतो, तुमचं बरोबर आहे, पॉइंट आहे. त्यावरती आता अवनीचा भाऊ म्हणतो, तुझी गाडी काढ रे बाबा, जाऊ दे आता आम्हाला. राजा म्हणतो, हा ठीक आहे, हरकत नाही. विमान आता गाडी चालवणार असतो तेव्हा लगेच अवनी म्हणते, दादा तू चालव बरं गाडी प्लीज. मग आता लगेच अवनीचा भाऊ गाडीमध्ये बसतो आणि विमान त्याच्या बाजूला बसतो. अवनी जाताना म्हणते, गाडी आपली रिव्हर्स घे बरं का दादा, तसे आपणच नो एंट्री मध्ये आहोत. असं म्हणून अवनी निघून जात असते तेव्हा हा राजा तिच्याकडे असं वळून वळून बघत असतो आणि मनात विचार करत असतो, एवढी सुंदर मुलगी मला आतापर्यंत कशी, काहीतरी घडून राहिलंय, नाहीतर ही भेट झालीच नसती. नाही नाही, मला कळतंय, सगळं सगळं कळतंय, हीच आहे ना ती माझ्यासाठी बनलेली. असं म्हणून राजा आता घरी आल्यावर का प्रेक्षकांनो, आणि घरी आल्यावर पण अजूनही तो अवनीचे स्वप्न बघतोय. त्याच्या चेहऱ्यावर खूप मस्त स्माईल आहे, तो असं मनाशी हसतोय, मस्त वाटतंय, त्याला प्रेमात पडल्यासारखं वाटतंय आणि विचार करतोय, आजचा दिवस गार्डन होता, मस्त वाटतंय. देवी आई, खरंच लवकरच तुझ्या दर्शनाला यावं लागतंय, ते पण जोडीनं. दोंड्या अण्णा त्याला बघत असतात बरं का लांबून, आणि त्याची भावंड पण. असं काय मनाशी हसतोय, काय येडे चाळे करतोय. दोंडी अण्णांना कळतं बरं का त्याच्या चेहऱ्यावरचे भाव. ते राजाला आवाज देतात आणि म्हणतात, अय ओ इकडे बा, टर्न मारा टर्न. ओ एक्सक्यूज मी जंटलमन, सध्या तरी या एरियात आपलंच घर आहे, तवा इकडं टर्न मारा, इकडं या. असं म्हणून ते राजाला इकडे बोलवतात, तो चुकीच्या दिशेने चाललेला असतो घरात जायचं म्हणून. तो आता त्याच्या तंद्रीत आहे ना. त्यावर राजा म्हणतो, मुद्दाम टॉन्ट मारता का, एन्जॉय करताय का रॉकी द फादर. चला आज माफ आहे तुम्हाला, सगळं करा करा, एन्जॉय करा आजच्या दिवस. त्यावर आता लगेच रॉकी द फादर म्हणजे दोंड्या अण्णा म्हणतात, मग हेड दिस, म्हणजे मी लक्षात ठेवेल. हे इंग्लिशचे प्रोफेसर होते काय, कोणाच ठेव बाबा, आपल्यालाही नाही समजत एवढं. राजा म्हणतो, अय पब्लिक, आय एम बॅक, आय एम हिअर. पण आता त्याच्या भावाचे लटकलेले चेहरे बघून त्याला आश्चर्य वाटते. तो विचारतो, अरे पब्लिक काय झालं तुम्हाला, अरे सगळं ठीक आहे ना घरात. मग हळूच त्याचा छोटा भाऊ म्हणतो, अरे राजा दादा, पोरीकडचे येऊ राहिले आपलं घर बघायला. राजा खुश होतो आणि म्हणतो, काय आपला यशोदादा पसंत पडला त्यांना, अरे भारी. यशाला आता तो मिठी मारतो आणि म्हणतो, आनंद साजरा करा ना, अरे काय तोंड लटकू लागले तुम्ही, डांगट्याच्या घराला बाईचे पाय लागणार, अरे बँड आणा, नाचू ना. मग आता लगेच तो छोटा भाऊ हळूच म्हणतो, राजा त्याला सिच्युएशन कळून नाही राहिली का. राजा आता हळूच त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, काय रे, काय झालं काय नेमकं, अरे अश काय चेहरे पडले तुमचे, अरे यशा दादा काय झालं रे. बरं जाऊ दे, चल मला सांग मुलीकडचे काय म्हणले रे. म्हणजे राजा खूप एक्सायटेड असतो बरं का सगळं जाणून घेण्यासाठी, पण सगळं काही उलट झालंय हे त्याला माहिती नाहीये. सहज आता तो मधला भाऊ म्हणतो, अरे राजा दादा, ते पोरीकडचे आपले घर पाहायला येऊ राहिले. त्यावर राजा म्हणतो, अरे येणारच ना, आपण त्यांचं घर पाहिलं तर ते आपलं घर पाहतील. मग यशादादा वैतागून म्हणतो, अरे तुला कळत नाहीये, अरे राजा ते आपलं घर पाहायला येणार आहेत, घर. तेवढ्या जाता त्यांच्या घराच्या कौलावरचं एक कौल खाली पडतं आणि त्यासोबत एक जुना लोखंडी डब्बा पण पडतो. यशादादा ते बघतो आणि म्हणतो, बघ राजा, अशी अवस्था आहे आपल्या घराची, असं घर बघणार आहेत का ते. मग राजा त्यावर सोल्युशन काढत म्हणतो, अरे कशाला काळजी करतोय तू यशादादा. यशादादा म्हणतो, अरे जागोजागी आपलं घर कसं झालंय, किती भेगा पडल्यात. त्यावर राजा म्हणतो, अरे काय टेन्शन घेताय यशराव, अरे कन्स्ट्रक्शन कंपनीत मोठे गुत्तेदार आहेत ना तुम्ही, डाव्या हाताचं काम आहे तुमचं. करू आपण सगळं, सगळं समोरचं रंगरंगोटी करू, पुट्टी मारू, करू आपण मस्त करू सगळं, काळजी नका करू, अरे कामाला लागा. त्यावरती आता हे पोरं म्हणतात, अरे आत्याचं काय करायचं, आत्या तर डोक्यावर बसलेली ना आपल्या, तिला कळलं तर. आता मात्र राजाला टेन्शन आलंय. राजा विचार करतो, हा या आत्याची कटकट हायच की,
राजा म्हणतो, अरे घेऊ आत्याबाईला पण मॅनेज करून, अरे देवी आईने इंडिकेटर दिला, आपण सगळं मॅनेज करू, चांगलं होणार आहे आता सगळं, असं म्हणून राजा पुन्हा त्या अवनीच्या स्वप्नात अडकलाय. पुन्हा त्याला सारखी अवनी आठवते बरं का, आणि तो सतत म्हणतोय सगळं चांगलं होणार आहे. त्याची भावंड आता सतत त्याच्याकडे बघत असतात. त्यातला आता तो मधला येतो आणि म्हणतो, ए राजा, तुला काही कळतं का, काय चांगलं होणार आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे, बोंबलून काही पण दिसतं का, अरे त्यासाठी हात पाय पसरावं लागतात, काहीतरी करावं लागतं बाबा. राजा म्हणतो, बोलला निगेटिव्ह माणूस पुन्हा बोलला. राजा म्हणतो, अरे दांगटाच्या घरात एवढी डोकी आहेत आणि एक मिस्त्रीचं पण डोकं आहे, चला कामाला लागू आपण. लहाना भाऊ म्हणतो, म्हणजे होणार का घराचं काहीतरी. त्यावर राजा म्हणतो, ईश आहे का भाऊ, चल चल सामान घेऊन येऊ आपण, चल, अरे शिकलोय की आपण एवढं सगळं, चल चल. असं म्हणून राजा आता गाडीत बसतो आणि त्याच्या छोट्या भावाला घेऊन सामान आणायला जातो घराचं बांधकाम करण्यासाठी. आता ही जी नमी आहे ना, तिने सगळं ऐकलंय अर्धवट, पण तिच्या लक्षात आलंय की हे घराची डागडुजी करणार. हिला आधीच यशाचं लग्न मोडायचं असं, कारण तिला करायचं असतं ना लग्न यशादादा सोबत. त्यामुळे आता ती यांच्या बांधकामाच्या कामात खोडा घालते बरं का, बघत राहा. इकडे आता हे विवान आणि सगळे घरी पोहोचलेत खरेदी न करता. त्यामुळे विवान चिडलेला असतो आणि अवनी त्याला उलटून बोलते ना रस्त्यात, त्यामुळे सुद्धा. आता ती वहिनी म्हणते अवनीची, बापरे अवनी ते चिडले ग. तो दादा पण म्हणतो, चिडला तो विवान, असं म्हणून घरात निघून जातो. वहिनी म्हणते, अगं अवनी त्याने लग्न मोडलं तर. अवनी म्हणते, खरंच वहिनी, खरंच असं होईल, तो लग्न मोडेल का, खरंच मोडेल का ग. ती वहिनी म्हणते, अगं तू वेडी झाली आहेस का अवनी, हे चल ना वहिनी, चल आपण आपल्या घरी जाऊयात, इथे कशाला जायचं, आपण आपल्या घरी जाऊ, चल. त्यावरती वहिनी म्हणते, अवनी आगाऊपणा नको करूस, बाबा चिडतील, तू चल बरं आतमध्ये, चल. असं म्हणून ही वहिनी अवनीला आत घेऊन जाते. म्हणजे हे ना त्या विवानची प्रॉपर्टी आहे बरं का, अवनी तिच्या घरी आलेली नाहीये, विवान त्याच्या प्रॉपर्टीत आलाय. असो, आता इकडे ही नमी तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना दाखवली आहे. ती म्हणत असते, अगं हो मला जमणार नाही ग ट्रिपला यायला, अगं हो बाई माझ्या मामाच्या घरी कार्य आहे, आता घराची डागडुजी रंगकाम काढलंय माझ्या मामानं, अगं शुभ लाभ वगैरे सगळं चालू आहे ग. आता नमीचं बोलणं तिची आई हळूच ऐकते आणि विचार करते, ही कोण अशी बोल राहिली रे. तो भाऊ सतत त्या आई बरोबरच असतो वाटतं प्रेक्षकांनो, म्हणजे ते चैतन्याचे वडील आहेत बरं का, मस्त काम करतात ते सुद्धा. मग आता बघा, नमी पुढे म्हणते, अगं मंगल कार्य आहे बाई माझ्या मामाच्या घरी, मला नाही जमणार ट्रिपला यायला, बाय. नमी फोन ठेवते. मग लगेच तिची आई म्हणजे ही आत्या विचारते, काय ग नमे, कोणाच्या मामाचं लग्न आहे आणि कोणाच्या मामाच्या घरी डागडुजी चालू आहे. नमी म्हणते, आज काय करते आई, मला एकच मामा नाही 2 मामा आहे ना. अगं आता दत्ता मामाकडे तर हे शक्य नाहीये, राहिला माझा एकच मामा धोंडी मामा. अगं धोंडी मामाकडे लग्न आहे ना, अगं त्याच्या मोठ्या पोराचं यशाचं लग्न आहे, अगं त्यांच्याकडे डागडुजीचं काम काढलंय. दत्ता मामा म्हणतो, काय धोंड्यानं डागडुजीचं काम काढलंय. नमी म्हणते, हो पोरं लय खुश आहे, गेले सामान आणायला. अगं आई सगळं सामान आणणार आहेत बघते. सुलू आत्या म्हणते, हे काही पण सांगते का ग नमे. नमी म्हणते, मी कशाला काही पण सांगेल आई, आता तुला टेन्शन नाही बरं का, आता मी यशाचं आणि त्याच्या बायकोचं उखाणं ऐकणार बघ. म्हणजे तू नेहमी म्हणत होती ना मला यशस्वी बोल नको, यशस्वी बोल नको, आता नाही बोलणार मी. अगं ठरलं त्याचं लग्न, त्यांनी बांधकाम पण काढलं. नमीनं हा आगाऊपणा मुद्दाम केलाय, कारण नमीला यशाचं लग्न मोडायचंय. सुलू आत्या विचार करते, हे कसं शक्य आहे, माझा शाप आहे त्या घराला, त्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद लागणारच नाहीये, ना घराची रंगरंगोटी होणार, ना धोंड्याच्या पोराचं लग्न होणार. असं म्हणून इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवला. पुढच्या भागात आपण बघतोय हे सगळे खूप आनंदात असतात घराची डागडुजी करण्यासाठी. तेवढ्यात ही आत्या येते आणि मध्ये खोडा घालून म्हणते, या घराची डागडुजी करणं शक्य नाही. इकडे अवनीच वरती तो विमान चिडलेला असतो, पण त्याची आई म्हणते, चूक कोणाची असू दे, बायकोने नेहमी नवऱ्याच्याच बाजूने उभं राहायचं असतं. म्हणजे त्याच्या आईचं म्हणणं आहे की अवनीनेच माफी मागायला हवी, तिचा मुलगा माफी मागणार नाही. आणि विवान पण म्हणतो, हो माझी चूक नाहीच आहे. आता अवनीला या सगळ्या दुष्टचक्रातून कधी सुटका मिळणार, कधी आता राजाचं आणि तिचं लग्न होणार, हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा हा भाग, मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. हा रिव्ह्यू तुम्हाला रोज ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. चला तर मग उद्या भेटूया पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.